इस्रायल आणि अमेरिकेला इराण अण्वस्त्रांनी उत्तर देणार. चोवीस तास क्षेपणास्त्रांचं उत्पादन, चीनकडून गुप्त मदत. पुतीन आणि खोमेनींच्या चर्चेत काय ठरलं? वाढती महागाई, भ्रष्टाचाराविरोधात गेल्या 3 आठवड्यांपासून इराणमध्ये जोरदार आंदोलन सुरू होतं. ते आंदोलन दडपण्यात खोमेनींचं सरकार यशस्वी झालं असलं तरी आता इथं नव्या संकटाची चाहूल लागली आहे. इराणच्या हद्दीत अमेरिकेच्या विमानांची घरघर वाढली आहे. मात्र दुसरीकडे युद्ध झालंच तर आपणही गप्प बसणार नाही असा इशारा इराणनं दिलाय. अंतर्गत अस्थिरतेमुळे घाबरलेल्या इराणी नेतृत्वानं आता शेवटच्या लढाईची तयारी सुरू केली आहे. इराणनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमाला वेग दिलाय. यासाठी इराणनं चीनची मदत घेतल्याचंही बोललं जातंय. इस्रायल आणि इराण युद्धात इराणकडून डागण्यात आलेल्या 10%हून अधिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीला भिडलं होतं. एका मोठ्या हल्ल्यात 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आली होती, ज्यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले होते. तज्ज्ञांच्या मते चीनच्या तांत्रिक मदतीनं इराण आता एकाच वेळी 10 पटीनं अधिक प्रगत बॅलिस्टिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्र डागण्याची तयारी करतोय. देशभरात हिंसक आंदोलनं सुरू असतानाही क्षेपणास्त्र उत्पादन 24 तास सुरू होतं. इराणनं अणु कराराबाबत चर्चेत सहभागी होण्यास वारंवार नकार दिल्यामुळं जागतिक पातळीवर 3ऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली जातीये. यात इराणकडून अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. इराणकडे जवळपास 400 किलो युरेनियम आहे. त्यापासून 10 अणुबॉम्ब तयार होऊ शकतात. इराणकडे किती लष्करी ताकद आहे त्यावर देखील एक नजर टाकूया. सैन्य दलाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास इराणकडे 6,10,000 सक्रिय सैनिक आहेत, तर 3.5 लाख राखीव सैन्य आहे. भूसेनेच्या बाबतीत हजारो टँक, तोफखाना आणि रॉकेट सिस्टीम आहे. हवाई दलातही इराणनं आघाडी घेतली आहे. सुमारे 550 लढाऊ विमानं तसंच ड्रोन तंत्रज्ञानात इराणनं आघाडी घेतली आहे. इराणच्या ताफ्यात जलद नौका आणि पाणबुड्या आहेत, तर 2 ते 3,000 किलोमीटर पल्ल्याची हजारो क्षेपणास्त्र आणि हायपरसॉनिक मिसाईल्स देखील आहेत. इराणचं लष्करी बजेट सुमारे 10 ते 15 अब्ज डॉलर असून ते अमेरिकेच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र चीनच्या मदतीनं इराणनं आपला अण्वस्त्र कार्यक्रम वेगानं सुरू ठेवलाय. महत्वाचं म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे प्रमुख खोमेनी यांच्यात फोनवरूनही चर्चा झाली आहे. त्यामुळे महायुद्ध झालं तर विनाश अटळ आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.